आता मी तुम्हाला घरात बसून दाखवतो की तुम्हाला दुबईला काम कसं मिळतं. तिथं जाऊन पण व्हिडिओ बनवला असता मी, परंतु काय झालं माहिती आहे का, बाहेर पाऊस चालू आहे, मला जायला होत नाही आहे बाहेर. त्याच्यामुळं हे माझं लॅपटॉप आहे, याच्यावरती मी तुम्हाला दाखवतो की तुम्हाला कसं कुठनं काम मिळतं दुबईला किंवा सौदीला, ओमानला. जर तुम्हाला इच्छा असेल बाहेर जायची तर 7वी शिकलेला माणूस लॅपटॉप चालवायला येतोय, म्हणजे दुबईला होतं म्हणून कंपनीने लॅपटॉप दिलता म्हणून जमतं मला चालवायला. कुठल्या ऑफिसमध्ये जायचं आहे तुम्हाला मी ॲड्रेस पण देतोय, त्याच्यात तुम्हाला माहिती मिळेल. तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायचे, चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचंय. लॅपटॉप आणि आता इकडनं हे बघा, इथे टाकायचं आहे अंबे कंटसन्सी. ओके, हे दिसलं, याला आपण सर्च करू. हे बघा, हे आलंय का? जर तुम्हाला दिसत नसेल व्यवस्थित त्याच्यात हे करा तुम्ही, अंबे कंसल्टन्सी सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड. हे बघा, वेअर हायरिंग, हे आहे त्यांचा लोगो. ठीक आहे, इथं तुम्हाला जायचं. हे ऑफिसचा ॲड्रेस कुठं आहे? हे लोक ना पोस्ट टाकतात, त्यांना कुठल्या कुठल्या जॉबसाठी हायरिंग करायचं आहे, कुठल्या कामासाठी हायरिंग करायचं आहे, याच्यात तुम्हाला दिसेल सगळं. पण एवढं आहे की तुम्ही जर जाऊन आलात ना, स्वतः ऑफिसला जाऊन या. तुम्ही ऑफिसला जर जाऊन आलात ना, तुमच्यासाठी चांगलं आहे. कारण की तुम्ही याच्यावरनं आता नंबर वगैरे घ्यासाल, फोन बिन करसाल तर नाही होणार. हे बघा, हेचा ॲड्रेस, हे बघा, हे एजन्सीचं नाव आहे आंबेगल, याचा अंबे कन्सल्टन्सी सर्व्हिस लिमिटेड प्रायव्हेट लिमिटेड. हे बघा, हा आहे ना, हा यांचा नंबर असतो. ठीक आहे, म्हणजे रजिस्ट्रेशन नंबर, आणि खूप जुनं ऑफिस आहे हे. हे दिसतं ना, हे B0554MUM.com. हे बघा, हे यांचा नंबर असतो, म्हणजे 2005 पासून काम करतात वाटतं हे. आणि हे बघायचं, हे ॲड्रेस आहे बघा, याचा ऑफिसचा ॲड्रेस. हे ऑफिसचा ॲड्रेस बघून या 6व्या फ्लोअरवर आहे, अमेर बिल्डिंग 6th फ्लोअर. हे काय लिहिलेलं आहे बघा, हे रोडचं नाव खार वेस्ट मुंबई. मी तुम्हाला सांगत असतो ना, खार वेस्ट मुंबई. हे स्टेशनच्या बाजूलाच आहे. इथं मी गेलेलो, जेव्हा मी काम शोधत होतो ना तेव्हा मी इथं गेलेलो. तर हे ॲड्रेस असतो यांचा ॲड्रेस, यांचा नंबर, यांचं काय काय हे काम करतात ना, भरपूर काम मिळतं यांच्याकडनं. यांच्या ब्रँचेस आहे बघा, कुठं ब्रँचेस आहे. मुंबई, नवी दिल्ली आहे, चंदीगड आहे, चेन्नई आहे. तुम्हाला चेन्नई बिन्नाईला जायची गरज नाही. हे बघा, हे ऑफिस आहे ते. इथं तुम्हाला बघा, इथं तुम्हाला नंबर पण दिलेला आहे, पण फोन केला ना फायदा नाही आहे. इथं ईमेल ID पण आहे यांचा, job@ambecs.com. इथे यांचा ॲड्रेस पण आहे. हे ॲड्रेस घ्या तुम्ही कॉपी करून, या ॲड्रेसला जा. इथे सगळं तुम्हाला, आता मला एवढं इंग्लिश येत नाही, इथे बघा तुम्हाला सगळं कळेल. इथं दाखवलं आहे अप्लाय. हे बघा, इथं येणं दिलं बघा, यांना कसल्यासाठी कामात पाहिजे इथं दिलं येणं. हे तुम्ही इथं पण बघा, आणि तिथं गेल्यास तुम्हाला बेटर आहे. तिथं जाऊन पण तुम्ही चेक करू शकता. इथं तुम्ही CV पण अपलोड करू शकता. हे बघा, हे लोक बसलेत सगळे काम मागायसाठी. हे बघा, खारमधलं, हे खारमध्ये बसलेले आहेत. हे असं ऑफिस आहे. आता तिथं जाऊन ना हे लोक पण व्हिडिओ आपल्याला बनवू देत नाही. त्या लोकांचं काय माहिती काय राहतं, त्यांचे परमिशन पण घेऊन बघितले मी, ते बनवू देत नाही आपल्याला व्हिडिओ फोटो काही. ठीक आहे, तर हे होतं ते अंबे ऑफिस. हे नाव बघून घ्या, मोबाईलवर हे नाव टाका, याच्यावरनं पण तुम्हाला ॲड्रेस वगैरे मिळेल. इथं फोन नंबर वगैरे मिळेल, ईमेल वगैरे मिळेल. तर तुम्ही मेल करा. जर शक्य असलं तर तुम्ही इथे जाऊन या, समजा ऑफिसला जाऊन या. ऑफिसला गेल्या भरपूर काही फरक पडतो. इथे यांचं फेसबुक पण आहे, फेसबुकला पण त्यांना फॉलो करून टाक. म्हणजे कसं, ते फेसबुकला पण ना त्यांचं काय असेल, कुठं जॉब वगैरे असेल, वेकेन्सी असेल, तर हे लोक तिथं पण तुम्हाला जॉब वेकेन्सी असल्या तर देतील तिथं पण. तर हे इकडं बघून घ्या सगळं. आणि हे होतं यांचं अंबे कन्सल्टन्सी ऑफिस. ठीक आहे, इथं मला पासवर्ड वगैरे टाकावं लागेल इंस्टाग्रामचं, मी काही टाकणार नाही, पण तुम्ही टाका. थांबा, लॉगिट आहे वाटतं माझं. हे बघा, इथं टाकलं बघा हायरिंग. कुठलं आता यांच्याकडं काम आहे. 1-2 रील्स टाकलेली आहे. मला हे सायनिंग मागता येईल, मी आता काही सायनिंग करणार नाही लॅपटॉपवरती. ठीक आहे, तर हे त्यांचं इंस्टाग्राम आहे, फेसबुक आहे त्यांचं. याच्यावरती सगळं तुम्हाला दिसेल त्यांचं, काय काय तुम्हाला काम पाहिजे, कुठल्या फील्डमध्ये पाहिजे, सगळं याच्यात मिळत. आता तुम्ही याच्यात जाऊन या, नाही तर यांना फोन करून पहा, नाही तर मेल करून बघा. ठीक आहे, यांच्या वेबसाईटवर जा, फेसबुकवरती जा, इंस्टाग्रामवरती जा, जसं पण जायचं तसं जा,
आणि विजिट करायचं असेल तर विजिट करा.